नमस्कार मित्रांनो, मी नरेश जाधव. तुम्ही पाहतात नरेश जाधव यूट्यूब चॅनल. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, की सायबर गुन्हेगारी ही नवीन-नवीन तंत्रज्ञानाच्या शोधाचा एक प्रमुख दुष्परिणाम असून जागतिक समस्या बनली आहे. मित्रांनो पहा, मोठे संख्येने लोकं या सायबर गुन्ह्यामध्ये अडकत चाललेले आहेत. त्यांच्या सुरक्षेला खूप मोठा धोका निर्माण झालेला आहे. आणि अशातच काही मोजके देश आहेत, की त्यांनी सायबर गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी असे काही पावलं उचललेली आहेत आणि त्याच्यातच आपला भारत देशसुद्धा समावेश आहे. तर बघा मित्रांनो, असे जे काही ऑनलाईन फसवणूक होते, उदाहरणार्थ हॅकिंग, इंटरनेटवरील अश्लील गोष्टी, तसेच मजकुराचे प्रकाशन, या सर्व गोष्टींवर आळा घालण्यासाठी माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 हा तिथे खूप मोठा उपयोगी पडत आहे. तर मित्रांनो, आज मी आलेलो आहे पेडांबे आदिवासी वाडीवर. पेडांबे आदिवासी वाडी ही म्हसला तालुक्यापासून साधारणतः 5 किलोमीटर अंतरावर असून या वाडीमध्ये 11 कुटुंब आहेत आणि या 11 कुटुंबांमध्ये 60 अशी लोकसंख्या आहे. तर मित्रांनो, जसं-जसं मी या वाडीमध्ये आलो, असं-असं या वाडीमध्ये खूप मोठा एक प्रकरण घडण्यासाठी तो टाळलेला आहे. तर मित्रांनो, काय प्रकरण आहे? जेव्हा मी या वाडीमध्ये एंट्री केली, की "नरेश दादा, मला असं काही एकाने मेसेज केले आहेत किंवा मला असा एकाचा फोन आला होता किंवा तो WhatsAppवर सारखा मला चॅटिंग करतोय. मला माहिती नाही कोण आहे तो. परंतु मला असं सांगतोय, की हे जर का तू मला एवढे पैसे दिलेस, तर मी तुला त्याचे एवढे पैसे देणार आहे आणि ही नोट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तर तुम्ही काही ती नोट परत देऊ नका. मलाच द्या आणि आमची कंपनी याच्यासाठी चांगलं काम करत आहे. म्हणून तुमचे मला आयडी कार्ड, तुमचे फोटो, आधार कार्ड वगैरे असतील ते मला WhatsAppला पाठवून द्या." असं मला सांगत आहेत. तर मी एकदम शॉकच बसलेलो आहे. तर मित्रांनो, नथुराम जगन पवार हे पेडांबे आदिवासी वाडीचे अध्यक्ष आहेत आणि अध्यक्ष असल्याच्या नात्याने ते भरपूर काही आपल्या समाजासाठी काम करत आहेत, आमच्या बरोबरीने लागून आणि आतापर्यंत भरपूर आपल्या आदिवासी समाजाला त्याचा फायदा झालेला आहे. हे पहा मित्रांनो, इथून साधारणतः वाडीची सुरुवात होते आणि या पद्धतीने ही वाडी आहे. त्याच्यानंतर हेच ते घर आहे नथुराम पाऊंचं. आज आपण त्यांनाच विचारणार आहोत, की नेमकं कशा पद्धतीने, काय झालं होतं? कसे त्यांना मेसेज गेले होते? कुठल्या पद्धतीने त्यांच्याकडे बोलणं झालं होतं? नाही का? तर आज आपण त्यांनाच विचारणार आहोत प्रत्यक्षामध्ये या गोष्टीचं समाधान कसं मिळेल किंवा त्याच्यावर काय उपाय केले पाहिजे असं आपण करणार आहोत. तर अशातच आपली खूप मोठी फसवणूक होत आहे आणि हे प्रकरण खूप गंभीर आहे आणि असेच आपले काही आदिवासी लोकं असतील किंवा इतर समाजातली नॉन ट्रायबल लोकं असतील आणि त्यांची मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक होत आहे मित्रांनो. तर असे सायबर गुन्हे घडू नये त्याच्यासाठी आपण काय आळा घातला पाहिजे? तर ते आपण पुढे तर उपाय करणारच आहोत. परंतु यांच्यासोबत जो काही असा प्रकार घडलेला आहे, तोच आता आपण जाणून घेणार आहोत. बनून राहा मित्रांनो तुम्ही या व्हिडिओवर. जर का चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. तर नथुराम भाऊ, मला सांगा आता की नेमकी प्रोसेस काय आहे? कसं 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 काय काय झालं होतं तुम्हाला? किंवा मी पहिले तुम्हाला संपर्क कुठून झाला होता? कशा पद्धतीने तुम्हाला सांगण्यात आलं होतं? मला माहिती पडला मी Facebookवर बघितला होता ना, तर Facebookवर आणि YouTubeवर त्यांचे नंबर ₹5 लोटमध्ये ₹5ची लोट आहे. हे दाखवतो मी तुम्हाला. ₹5 ची नोट आहे का? हां, ₹5ची नोट आहे. हं. तर त्याच्यावर म्हणजे ते बोलायचे फ्रीमध्ये सगळा होऊन जाईल. फक्त तुमचा ॲड्रेस द्यायचा. ही लोट आहे 5 वाली. तर मी त्यांना कॉन्टॅक्ट केला मोबाईलवर. हं. कॉन्टॅक्ट केला तर मला बोलायला लागले, "तुझा आधार कार्ड, तुझा फोटो असा पाहिजे." नंबर कुठून भेटला तुम्हाला? नंबर माझ्याकडे आहे. हां. हां, त्यांचा नंबर मी Instagramवर काढला होता. Instagramवरून नंबर घेतलेला हां, त्यांचा आणि नंबर तिथं काय लिहिलं होतं Instagramवर? थांबा ना, दाखवतो मी तुम्हाला. ठीक आहे, ते बघू आपण नंतर. हां, पुढे काय झालं? पुढे झालं तर नंतर मला ते बोलायला लागले, तुम्हाला ₹520 तुम्हाला हे करायला लागतील. म्हणजे आधी सर्वप्रथम तुम्ही काय केलं? त्या नोटी हां, नोट मी पाठवून दिली WhatsAppमध्ये त्याला नंबर त्याचा सेव्ह करून मी पाठवून दिला. हां, WhatsAppमध्ये पाठवलं तर तो बोलायला लागला, "ठीक आहे, तुमचे लोट तुम्हाला चौऱ्याहत्तर 48,00,000 तुम्हाला भेटतील." हां. असं ते बोलायला लागले. मला 48,00,000 आमचे होमगार्ड येतील तुमचे घ्यायला, जागेवर येतील. डिलिव्हरी तिथंच होणार.
हां, पैसे कॅश वगैरे तुम्हाला बँकेत पाहिजे बँकेत अर्धे भेटतील, अर्धे कॅश भेटतील. हां, तर तसा नाही बोललो मी. बोललो तसा नाही चालणार. मग ते बोलायला लागले काय, हं, मग तुमचा विवो कार्ड काढायसाठी काय सरकारी असं काहीतरी बोलला तो. हां, त्यासाठी ₹520 लागतील. हां, आता तुम्ही बोलल्याच्या नंतर फ्रीमध्ये आणि आता ₹520 त्याच्यामधले कसले? हां. असं मग मी त्यांची काही रेकॉर्डिंग वगैरे आहे का हां, तुमच्याशी? रेकॉर्डिंग आहे ना माझ्याशी. दाखवा. ही त्याची रेकॉर्डिंग आहे. त्यांनी मेसेज पाठवलेला मला. हं. हाँ सर, देखिएगा जो भी आपका कॉइन का और नोट का प्राइस निकला है मैंने आपको मैसेज में डाल दिया है। ठीक है, अगर आपको सेल करना है तो सर ठीक आहे मित्रांनो, तर आपण पाहू शकता हा त्याचा अननोन नंबर आहे आणि इथे बघा सुरुवातीपासून त्याची काही चार्ट वगैरे आहे. इथे त्यांनी त्या नोटा पण पाठवलेल्या आहेत. आणि ते कॅश पण पाठवलेली आहे. एक मिनिट हां. इथे त्यांनी त्या नोटा पाठवलेल्या आहेत. हे बघा हा अननोन नंबर आहे. इथे त्यांनी नोटा पाठवलेल्या आहेत. हा नंबर आहे. वरचा नंबर दिसतोय तुम्हाला 93 58 51 43 50. त्याच्यानंतर ह्या नोटा पाठवलेल्या आहेत. नंतर इकडून त्यांनी मी पाठवलं. व्हॉइस कॉलसुद्धा केलेला आहे, परंतु त्यांनी काही उत्तर दिलेलं नाही. त्याच्यानंतर त्यांनी बघा काय लिहिलेलं आहे, हे बघा इथे. टोटल अमाउंट बघा काय लिहिलेलं आहे, 44,90,000. त्याच्यानंतर त्यांनी इथं रेकॉर्डिंगसुद्धा एक पाठवलेली आहे. ते आपण रेकॉर्डिंग आता ऐकणार आहोत. तर रेकॉर्डिंग बघा अशा पद्धतीने रेकॉर्डिंग आहे. हे पहा मित्रांनो, ही रेकॉर्डिंग मी आता लावतोय. हाँ सर, देखिएगा जो भी आपका कॉइन का और नोट का प्राइस निकला है मैंने आपको मैसेज में डाल दिया है। ठीक है, अगर आपको सेल करना है तो सर मेरे से कांटेक्ट करो। देखो सर, इसमें ऐसे सेल होता है कि हमारा टीम आपके पास आता है 24 घंटे के अंदर हमारा टीम आपके होम एड्रेस पे आएगा सर। आपका जो कॉइन है नोट है उनको लेने के लिए हमारा टीम 24 घंटे के अंदर आ जाएगा, जैसे अभी निकलेगा तो। ठीक है, इसमें सर आपका जो भी पेमेंट बनेगा हमारा टीम आपको केस में पेमेंट प्रोवाइड करेगा, बिल्कुल आपके हाथ में पेमेंट देगा केस में, फिर आपसे कॉइन नोट लेगा। और कॉइन और नोट चेंज नहीं होने चाहिए सर, वही होने चाहिए जिसका आपने फोटो डाला है। ठीक है, और सर देखो इसमें जो भी आपका प्राइस निकला है मैंने बता दिया है। और सर इसमें देखो आपका एक एलओसी कार्ड बनेगा। एलओसी कार्ड के लिए सर इसमें आपका आधार कार्ड का फोटो, एक आपका फोटो लगेगा। ठीक है, और सर इसमें आपका एलओसी रजिस्ट्रेशन फीस लगेगा 520 रुपए, जिसमें आपका 20 रुपया तो माइनस हो जाएगा, 500 आपका वापिस हो जाएगा एलओसी कार्ड बनने के बाद सर। ठीक है, बहुत सी कंपनी दावा करती है, बहुत से बायर दावा करते हैं सर कोई आरबीएल का पेमेंट लगेगा, कोई ऐसा पेमेंट लगेगा। हमारा ऐसा कोई वो नहीं है, एक भी रुपया नहीं लगेगा, ओनली 520 रुपए आपका एलओसी कार्ड का लगेगा सर। ठीक है, हम फ्रॉड नहीं है सर, बहुत जो बंदे फ्रॉड कर रहे हैं, कोई आरबीएल का 10,000 मांगता है, कोई किसाई का मांगता है, कोई बोलता है आधे पेमेंट डाल रहा हूँ आधा केस में मिलेगा, ऐसा नहीं है सर। आप इस चीज से निश्चिंता रहे, आप अच्छे बायर के पास आए। अगर आपको सेल करना है तो हमसे कांटेक्ट करो। अगर आपको सर हमारी बात अच्छी लगी तो आधार कार्ड का फोटो, एक आपका फोटो सेंड करो, और मैं आपको कंपनी का अकाउंट डिटेल सेंड कर देता हूँ, उसमें अपना 520 रुपए डिपॉजिट करके मेरे को स्क्रीनशॉट सेंड कर दो सर। ठीक है, ओके सर, थैंक यू। मैं आपका एलओसी कार्ड बनवा दूंगा, आप सेंड कीजिएगा अगर आपको सेल करना है तो सर। दाम आपका अच्छा है, भगवान एक बार मौका देता है, बार बार नहीं देता है। आपको मौका मिला है, मौके का फायदा उठा लो। ठीक है सर। तर पहा मित्रांनो, कशा पद्धतीने त्यांनी WhatsAppला मेसेज केलेले आहेत. सर्वप्रथम बघा हे Instagramला होते आणि Instagramवरून त्यांनी तो नंबर घेतला आणि त्याच्यामध्ये त्यांनी ते फोटो पाठवलेले आहेत. म्हणजे Instagramला काहीतरी सांगितलं होतं, की असं-असं आम्ही या पैसे बदलून देणार किंवा तुम्हाला लॉटरी लागणार, असा काही प्रकार असेल. त्याच्यानंतर त्यांनी Instagramवरून तो नंबर घेतला आणि आपल्या WhatsAppवर त्यांनी मेसेज केला. आणि WhatsAppवर मेसेज केल्याच्या नंतर त्यांनी फोटो पाठवले ₹5 नोटीचे. त्याच्यानंतर तिकडून रिप्लाय आला, की तुम्हाला त्याची एवढी-एवढी लॉटरी लागणार आहे. असे म्हणजे लाखाच्या ह्याच्यामध्ये ते आमिष दाखवत आहेत. त्याच्यानंतर ते म्हणाले, की आम्हाला तर तिकडे यायलाच जमणार नाही. मग त्यांनी तिकडून उत्तर दिलं, की आमचे जे एम्प्लॉयी आहेत ते तुमच्या घरापर्यंत येतील आणि घरापर्यंत आल्याच्या नंतर मग तुम्हाला फक्त काय करायचं आहे तर ₹520 आहे ना, ते आम्ही तुम्हाला कार्ड बनवून देणार. ते कार्डची फी असणार आहे. तर तुम्ही लवकरात लवकर आमच्या या खात्यामध्ये तुम्ही ती कार्डची फी जमा करा किंवा तर पहा मित्रांनो, त्याने काय तसं केलं नाही. जेव्हा मी इथे आलो वाडीमध्ये, तेव्हा त्याने मला सांगितलेलं आहे, की "नाही दादा, असं-असं झालेलं आहे. काय करायचं? हे खरं आहे की खोटं आहे?" मग त्याच्यानंतर मी त्यांचा मोबाईल घेतला आणि पूर्ण त्यांची जी काही चॅटिंग आहे, ती पूर्ण मी पाहिली. जे काही त्यांनी मेसेज केलेले होते, ते मी सगळे पाहिलेले आहेत आणि त्याच्यातून मी त्यांना सांगितलेलं आहे, की तुम्ही अजिबात त्यांना ₹520 पहिले द्यायचे नाहीत.
आणि एकही रुपयाचा पेमेंट करायचा नाही. सर्वप्रथम तुम्ही त्यांना ब्लॉक करून टाका आणि त्यांचे जे काही फोन मेसेज येतील तर अजिबात तुम्ही त्यांना रिप्लाय द्यायचा नाही. आणि त्यांनी ते ऐकलेलं आहे आणि त्याच्यानंतर ऐकून आता ते थांबलेले आहेत. म्हणजे पहा मित्रांनो, आता जर का त्यांना योग्य मार्गदर्शन किंवा योग्य सल्ला दिला नसता, कोणी जे कोणी असतील किंवा असं बोलत नाही की मीच दिला, तर अजून कोणी सुद्धा त्यांना चांगला सल्ला दिला असता किंवा भेटलाच नसता त्यांना चांगला सल्ला, तर इथे खूप मोठा सायबर क्राईम हा घडून आला असता. आता पहा मित्रांनो, सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी शासनाने जो 2000 चा नियम केलेला आहे, तो आहे माहिती तंत्रज्ञान कायदा 2000. त्याचा सदुपयोग करून आपण अशा वेगवेगळ्या ऑनलाईन फ्रॉडला किंवा जे सायबर क्राईम घडतायत त्यांना आपण आळा घालू शकतो. तर नथुराम भाऊ, तुमचं सर्वप्रथम मनापासून धन्यवाद, जे की तुम्ही ऐकलं आणि आज तुम्ही जे ऐकलं त्याच्यामुळेच तुम्ही सायबर क्राईमला बळी पडलेले नाही आहात. आणि जर का तुम्ही माझी आणि आपली भेट झालीच नसती किंवा तुम्ही हा मला विषय हा सांगितलाच नसता. तुमची आणि माझी भेट जर नाही झाली असती तर मी हा तसंच केलं असतं ना. आणि हा, त्याच्यामध्ये आपल्याला काय शिक्षण नाही म्हणून त्यामुळं एकदम मी वाचकला. आता बरोबर, एवढे ₹5 लोटीला जर एवढी रक्कम भेटते म्हणजे काय, एखादा नाचरा होईल ना माणूस. बरोबर. त्याच्यामुळं तुम्हाला त्या दिवशी आलं म्हणून तुम्हाला अशी नशिबात तुम्हाला बोललो. ह्याला ₹520 मारायचे का नाही दादा? आता मी 2-3 पोराकडे पण गेलो. हं. पोरा मला बोलले, "असे ह्याला पैसे टाकू नका." बोललो, "ठीक आहे." बोललो, "नाही, नाही तसा टाक नाही." बोललो, "तशामध्ये मी थोडा हुशार आहे." बोललो ना, "आमचा माणूस येईल." बोललो, "नरेश भाऊ येईल." तर नरेश भाऊला मी विचारतो. असं नाही. आता ते मोठे चांगले शिक्षीदार आहेत. तर तुम्हाला विचारेन म्हणून जरा ती वेळ घेतली मी. थांबून बरं बोलायला. झालं, बरं झालं तुम्ही प्रत्येक गोष्टीला थांबलात, विचार हं. केलात आणि मला सांगितलं. आता तुम्हाला त्यांनी सांगितलं होतं, की ₹520 ते फक्त कार्ड बनवायचे कार्ड चार्ज असेल, बनवायचे. असं त्यांनी सांगितलेलं. तुम्ही ते ₹520 त्यांना पे केले असते. त्याच्यानंतर मग त्यांनी सांगितलं असतं, की आता ही जी बाकीची जी काही लाखामध्ये अमाउंट आहे, 4,49,000 किंवा जे काही जे अमाउंट आहे, पण असं काय असेल. हां, ती अमाउंट तुमच्या खात्याला येण्यासाठी तुम्हाला 20,000, 15,000 किंवा 10,000 किंवा 30,000 किंवा 25,000 चार्ज लागेल आणि तो हं. तुम्ही आमच्या या बँक खात्यामध्ये टाका. त्याच्याशिवाय तुम्हाला पैसे मिळणार नाही. असं तुम्हाला त्यांनी ब्लॅकमेल केला असता आणि त्याच्यानंतर नाईलाजाने तुम्हाला ते पैसे टाकायला झाले असते. ते तुम्हाला म्हणाले असते, की "काय करताय? तुम्हाला एवढे पैसे पाहिजे की नको? ₹520 साठी तुम्ही काय पाहताय? किंवा 10,000 साठी किंवा 15,000 साठी तुम्ही काय पाहताय? तुमची लाईफ बदलून जाईल. तुम्हाला एवढे 4,00,000, 4.5 लाख, 5,00,000, 10,00,000 रुपये भेटतायत किंवा 5 करोड, 4 करोड, 2 करोड रुपये भेटतायत. तुमची लाईफ बदलून जाईल. तुम्ही एवढ्यासाठी काय करताय? तुम्ही टाका. तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा. आमच्यावर तुम्ही पैसे टाका." असं त्याने म्हटलं असतं आणि तुमची तिथे फसवणूक केली असती. तर धन्यवाद भाऊ तुम्ही, की तुम्ही असं काहीच केलं नाही. आणि असे जर काही तुम्हाला फ्रॉड कॉल किंवा अनोळखी व्यक्ती किंवा असं कोणी तुमची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असेल, तर तुम्ही सर्वप्रथम पोलीस स्टेशनला संपर्क करा आणि अशी माहिती होत आहे किंवा असं-असं आमच्या निदर्शनास आलं आहे, की तिथे चुकीचं घडत आहे आणि म्हणून आम्ही तुम्हाला आलो आहोत. अशी तुम्ही पोलीस स्टेशनला याची माहिती द्या आणि पोलीस यंत्रणा नक्कीच आपल्याला सहकार्य करेल आणि त्यातली त्यातच आपण असे जे काही बारीक-सारीक मुद्दे आहेत ते आपल्या अ, गावाच्या पातळीवर सोडवण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ तुम्ही आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. आणि आज जर का आपण यांना जागृत केलं नसतं तर नक्कीच यांची फसवणूक झाली असती आणि ते त्याच्यामध्ये फसले असते. गरीब कुटुंब आहेत. आपली आदिवासी लोकं कशी राहतात, खूप गरीब आहेत. बिकट परिस्थिती आहे. आज कमवलं तरच खाणार, उद्याचं काही मिळेल याची गॅरंटी नाही आहे आणि अशातच हे लोकं फसवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर मित्रांनो, हे आदिवासी लोकांनाच फसवत नाहीत, तर जगामध्ये असे खूप सारे काही सायबर क्राईम घडून येत आहेत आणि त्यांना आळा बसवण्यासाठीच माहिती तंत्रज्ञानाचा कायदा जो शासनाने 2000 मध्येच तयार केलेला आहे, त्याचा फायदा घ्या आणि अशा सायबर गुन्ह्यांना बळी पडणार नाही याच्यासाठी सर्वांनी सावध राहा. मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.